तर रामकृष्ण हरी मंडळी ऑगस्ट 2024मध्ये आपल्या घराच्या पाया खणण्यासाठी त्याने नारळ फोडला आणि पूजा झाली. आपलं मायवन कन्स्ट्रक्शन असल्यामुळे लवकर 2 महिन्यामध्ये स्लॅब लेवलपर्यंत काम गेलं. मोठे मामा आणि छोटे मामा स्लॅब ठोकत होते. प्लेट आणि त्याला सपोर्ट असलेले बांबू, तर ती प्लेटांची एक लेवल येणं खूप गरजेचं असते. आणि पाण्याचा उतार एका कुठल्या तरी दिशेला काढून दिलेला असतो. स्लॅबची मशीन आली होती, त्यांचे सगळे कामगार वगैरे सगळी तयारी चालू होती. आणि त्याने आधी खाली नारळ फोडून मशिनीची पूजा केली. नंतर मामावरती सेटअप करत होते सगळं पूर्ण. त्यांच्या कामगारांची पण सगळी आवरायला तयारी चालू होती. आणि त्याने नंतर वरती येऊन मशीनची पूजा केली, स्लॅबची पूजा केली आणि नारळ फोडून काम सुरू झाले. मोठे मामावरती उभा होते ते लेवल करण्यासाठी स्लॅबची. आणि आधीच मायवन कन्स्ट्रक्शन असल्यामुळे एकदम कडक लेवल झाली ती. तोपर्यंत छोटे मामा येण्याची लेवल करत होते. एकदम पटपट लेवल झाली. त्यांचं काम पटपट आवरत होतं. तसंच पोटा पाण्याची व्यवस्था पण लगेच चालू होती. मामी आले होते छोट्या आणि बाया वगैरे स्वयंपाकाला लागल्या होत्या. जी स्लॅब पडल्यानंतर लापशी वगैरे काय स्वयंपाक असतो. अशा प्रकारे पाया घेतल्यापासून अवघ्या 4 महिन्यामध्ये स्लॅबचं काम पूर्ण झालेलं होतं. आणि सगळेजण जेवणाचा आस्वाद घेत होते सगळं. तर आता वरच्या रूमचं काम बाकी होतं. तर वरती मटेरियल न्यायचं खूप आव्हान होतं मोठं. तर मामाने आबाने अशी एक आयडिया लावली आणि खूप छान जोडी झाली त्यांची. शाबास, बहुत बढ़िया. वास्तुशांती व गृहप्रवेश यांची जोरदार तयारी चालू झाली. ते हवन करण्यासाठी लागणारी लाकडे वगैरे सगळेच आधीच गोळा करून ठेवली होती. सकाळी लवकरच पाहुण्याच्या आगमनाला सुरुवात झाली. गारगावचे तात्या पहिले पाहुणे म्हणून हजर झाले. इकडं गावातले बांगड्या भरायचं काम करत होते आणि मंडपवाले मंडप टाकायचं काम करत होते. सगळेजण आपापल्या तयारीमध्ये व्यस्त होते आणि ह्या मोठ्या बाया त्यांच्या कामामध्ये व्यस्त होत्या आणि जोरदार काम चाललं होतं. संध्याकाळच्या हरिपाठाची वेळ झाली आणि हरिपाठ सुरू झाला. तिकडं बायांची जोरदार स्वयंपाकाची तयारी चालू होती, कारण दुसऱ्या दिवशी पूजा होती आपली. 2 ग्रुपमध्ये बसलेल्या होत्या बाया. एका साईडला आज्या बसल्या होत्या आणि इकडं नवीन घरामध्ये भजनाची तयारी चालू होती. माईक वगैरे मांडण्यात आले आणि मामा त्यांचा पूर्ण ताफा घेऊन हजर होते. थोड्या वेळ गप्पा झाले की लगेच मामीने अभंग सुरू केला. आणि अशा तऱ्हेने पूजेचा दिवस उघडला. लेकरं त्यांचं खेळायचं काम करत होती. पाहुणे येऊन मंडपात बसण्यासाठी सुरुवात झाली होती आणि आतमध्ये ब्राह्मण काकाचं आगमन झालं होतं आणि पूजा पण चालू झालेली होती. सगळेजण सत्यनारायणाची कथा ऐकत होते मन लावून. ब्राह्मण काकाने जे पण काही साहित्य सांगितलं होतं ती सगळ्यांची तयारी आणि मांडणी केली. नानाने ते ताट वळून बाहेर घराला पण वळले आणि ब्राह्मण काकांनी सांगितल्याप्रमाणे केले. ब्राह्मण काकांना होम पेटवून त्यांचे मंत्रोच्चार सुरू करायचे होते आणि ते त्यांनी सुरू केले. नंतर लगेच आरती सुरू करण्यात आली.
आरती चालू होती, सगळेजण टाळ्या वाजत होते आणि आरती ऐकत म्हणत होते. अशा तऱ्हेने घराचे स्वप्न हे डोळ्यासमोर पूर्ण झालेले होते. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. मन्दारमाला कलितालकार्ये कपालमालाङ्कितसुन्दराय दिव्यम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय. खालीं लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळे नमणे नमः. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण सोड निराश तुझा तुला तू देव दिलास तुफान पेटू देवली पायी फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू काढून टाक किती. पायी फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू काढून टाक भीती.